पण उद्या नाही ना त्याला घराच्या बाहेर निघून द्यायचं नाही, जर गेला तर घरात येऊन पण द्यायचा नाही. मुंद्याच्या शेड्याला कानागाड्या करू नका, बघायला या. बघा मी तरी मीच म्हणलो, ती काय म्हणली कानागाडा. एखादी भाजी सुद्धा येता येता नाही का विसरू शकते, पण मला खाण्याचं कधी विसरत नाही. मी तुम्हाला दाखवतो आज ती खायला काय आणते. चंदन बाट्याची भाजी करायचा व्हिडिओ आता आत्ता हा व्हिडिओ जर काढायचा असला तर घरात राहायचं का? हा नाही तर मग नाही. मग काय नंतर मी कुठे जाऊ मग आता? कुठं जायचं भाकरी मागायला? नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर मी उठलो आत्ता, जस्ट आंघोळ वगैरे केली, पाणी वगैरे तापलेलं होतं. मला वाटलं का बाहेर वगैरे कुठे इकडे तिकडे बम बसले असेल किंवा कुठे बोलायला गेले असेल. तर नंतर मी नानाला विचारलं की बाई कुठे गेली म्हणून. तर बाई आज नाही का दर सोमवारी नाही का गावामध्ये आठवडे बाजार भरतो, तर बाजारला गेली आणि बाजारला नाही का रेसिपीला सामान वगैरे लागतं तर ते आणते. आणि मला जाऊन देत नाही, आजोबाला जाऊन देत नाही, कारण तिला रेसिपी बनवायची असते तिच्या पद्धतीने, तर तीच आणते बाजार वगैरे. आणि जास्त काही नाही, जवळच इथून 100 मीटर. तर ती आज न एखादी भाजीसुद्धा येता येता नाही का विसरू शकते, पण मला खायला आणायचं कधी विसरत नाही. मी तुम्हाला दाखवतो आज ती खायला काय आणते. हे बघू शकता, आजीने बाजार आणलाय. काय आणलंय खायला? शेव शेव. कोणती शेव? शेव तिखट शेव आणली. भेळ करायला का? चला शेव बाजार आणला, तुम्हाला दाखवतो. आणि भाजीपाला काय आणला? भाजी मस्त आहे आणलं. भाजीपाला काय काय आणला ते दाखवतो तुम्हाला. आणले ना काही जे बघू शकता बाजार वगैरे काय काय आणलंय. ते काय आणलंय? नूडल्स घेऊन आली. ते काय शेव नूडल्स येते मॅगीसारखं. कोथिंबीर, पोहे, मसाला आहे, पास्ता आणलाय वाटते. पास्ता आणलाय, मसाला, ही शेव खायची, मेथीची भाजी काय चुकत नाही भाऊ, ती प्रत्येक. भाजी ना पोट भरत. मेथीची भाजी आणली, गाजर, बटाटे, टमाटे सगळं आणले, मसाले आणले, तर कोबी पण आणलाय. ही काय भाजी? चंदन बाट्याची भाजी करायचा व्हिडिओ आता हा चंदनवट्टीची भाजी. भरपूर सामान आणलंय, एवढं नसतं आलं तिला. तर गाईज आज आहे सोमवार, आणि सोमवार म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मी आपल्या इथं बृहदेश्वरचं मंदिर आहे, तिथं दर सोमवारी जात असतो. काल भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे दर्शन वगैरे घेता नाही आलं. बाहेरून तुम्हाला पण दर्शन दिलं. तर आज आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि आपल्या दिवसाला सुरुवात करू. तर चला मग. बघू शकताय मेजर गाडी चालवत आहे आणि मी साईडला बसलोय. फायनली आलो आम्ही आत्ता नाही का बृहदेश्वर वाशी जवळ. आणि आज एवढं भारी वाटतंय की आम्ही दोघं जण गाडी चाललोय. आमच्याकडे पहिली गाडी होती वॅगनर, मेजरचीच होती, पण त्यावेळेस आम्ही नाही का कुठं पण हिंडायचं होतं. आज भरपूर दिवस होतो ना आम्ही सोबत फिरून राहिलो आणि लिटरली एकदम भारी वाटतंय. आम्ही आज देवाला चाललोय. बघू शकताय मच्छिंद्रनाथांची पालखी चालली आहे समोरून. ओम नमो आदेश. फायनली आलो आपण बृहदेश्वर मंदिरापर्यंत. आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. गाईज बघू शकताय आजी व्हिडिओ काढायसाठी बघा किती लांबून आली मला बोलायला. बरं का काय झालंय? काय होतं? काही काम होतं? काय काम होतं? काय जेवण करायचंय? खरं सांग ना, सांग ना काय राहिल ती. तो आज नाही काढायचा व्हिडिओ. कसं राहील ना आता? माळा असलं ताजं निघतो, चिडे झालं मग बरं संध्याकाळी निघाल ना आता. मी पण आज आहे ना, एकच दिवस आहे ना मी. तिनं भाऊ भाजीपाला आणलाय सकाळ ताज, त्यासाठी ती आज म्हणली सकाळी उठलं भाजीपाला. मी उठायच्या आधीच गायब. उठून बघतोय बाई बाजारात. मी म्हणलं कळायला गेली. अरे मग व्हिडिओ काढायचा आहे, भाजीपाला संपला होता. आता बोलायला आली डायरेक्ट. बघा चहाची पार्टी चालली दोघांचीच, मला चोरून या पाहू ना चहा प्यायला. मला नाही इकडे तिकडे चहा नाही तुला, पाणी नाही तुला, चालतं माघारीचं. सारवून घेतलंय. चालतं हो. काय आणलं का खवाय का? जातो ना मग आता, चालतं होतो. बघा गाईज
मी दूध आणायला गेलो, थोडा टाइम झाला तर मला म्हणलेलं की चालतंय. काय दुखत आहे तो? हात पाय दुखते नाही बाबा. दूध पी ना, तू दूध पी, ताकद येईन तुला. तुला टाकायचं असलं पियचं असलं पी. दिवर थोडा करून दुधाचा. पी ना मग. आता का ते म्हणतो उद्या उद्या, पण उद्या नाही ना, त्याला घराच्या बाहेर निघून द्यायचं नाही. जर गेला तर घरात येऊन पण द्यायचा नाही. कशामुळे? काय कारण? तू कामच करीत नाही. काय काम करायचं? फिरव तुम्हाला. हिंडायचं इकडे तिकडे. नाही, काय काम करायचं सांग ना. हेडेव ना हे बरं आहे का आता पिढा? चांगलं आहे. हिडेव काढायचं नाही तर घरात राहायचं. हेडो आता ते रोज तुम्ही पत्करणं ते व्हायला पाहिजे ना. तो जातो सकाळच्या बारी आणि येतो 10 वाजता. 8ला जातो आणि 10ला येतो रातच्या. कशाचं हेडो कशाचं काय जे आहे ते बरं. हे करून हेडे करून घ्या. गाजर काय टाइम लागत. काय कुठून सवय लावून ठेवली तुम्हाला? मलाच काही टेन्शन आलं आता. म्हणजे व्हिडिओ जर काढायचा असला तर घरात राहायचं का? हा, नाही तर मग नाही. मग काय नंतर मी कुठे जाऊ मग आता? कुठं जायचं भाकरी मागायला? गावात हिंडायचं आळवाळीने. व्हिडिओ काढायचा असला तरच घरात राहायचं. देवळात झोपायचं. अरे काय टेन्शन आहे दररोज माझ्या मागे एकच काय आहे म्हणून व्हिडिओच काढायचा तरच राहायचं. आता मस्त व्हिडिओ काढत ना, तो 250 व्हिडिओ काढत ना. हा? 250 250 किती झाले तू? एवढे झाले होय. 250 थोडी झाली का? बघा रे देवा, मारानच आहे मला तरी वाटतंय. रोज घे, चहा घे देऊ. काहीच बघू शकताय, आज मला घरामध्ये भेटली वॉर्निंग. जर व्हिडिओ काढायचा असला तरच घरात राहायचं, नाही तर उद्यापासून मला माझी जागा बघावं लागेल कुठेतरी राहिला आता. ना तुम्हाला माहिती आहे का, आपल्या नवीन आयडीचे नाही का 3,500 सबस्क्रायबर झाले तर. अरे चांगलं पटते रे मग. लहानपणीपासून तुला काय सांभाळलेलं आम्ही. याच्याकरताच म्हणलं काहीतरी करून दाखीन. झालं सुरू. तू काहीतरी मोठं करणार आहे आम्हाला आधीच माहिती आहे. चांगलं शाबास पठ्ठी. हा काय खाऊ राहिला इकडे बसून? काहीच बघू शकता, काहीतरी खाऊ राहिला, काहीतरी भेटलंय खायला. काय खात आहे गेम काहीतरी. गाईस संध्याकाळचा व्ह्यू एवढा जबरदस्त झाला आहे ना, तुम्हाला नक्की दाखवतो. आणि आज नाही का जसं आकाश नाही का पूर्णपणे निळा असतो ना, आज निळा नाही, पूर्णपणे नाही का ऑरेंज कलरचा आहे. तुम्हाला दाखवतो कारण सूर्य डाऊनला चालला आहे आणि जे प्रकाश आहे ना, त्याने जे निळे आकाश होते ना ते पूर्ण ऑरेंज झाले. ते बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर बघू शकताय, हे बघा पूर्णपणे ऑरेंज दिसतंय ना. खतरनाक मुवमेंट आहे, जबरदस्त. अशी संध्याकाळची मुवमेंट फक्त गावाकडेच बघायला भेटते आणि खरंच जबरदस्त. एवढं भारी वाटतंय ना. आज पूर्णपणे नाही का दररोज निळा असतं, आज ऑरेंज आहे. काही सूर्य खाली चाललाय. आजी बघा तुमची स्वयंपाक करून राहिली, भाकरी करून राहिली. कसल्या भाकरी? बाजरीच्या का ज्वारीच्या? बाजरीच्या नाना बघा आपले ब्लॉग बघू राहिले तर. नानाला पण लय ब्लॉग आवडते तर का, त्यांनाच ते बघत असे दररोज. पण कसे एडिट करतो मी ते बघत असे तर. हे बघू राहिलं आजीची माझ्या बघू राहिले तुम्ही ब्लॉगमध्ये. आपली मनी बसली इथं. तुम्हाला पाहिजे का? हां तुम्हाला पाहिजे ते? मग मी काल नाही का ससा आणलाय, नानाला पण पाहिजे. नाना म्हणतात बैलाच आणलं, मला नाही आणला. तुम्हाला पण आणलं नाना पुढे वेळेस. हां गाईज मी तुम्हाला सर्वांना नाही का हनुमानदादाचं दर्शन दिलेलं आहे, पण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानीचं दर्शन मी देतो तुम्हाला आज. कारण आपल्या घरापाशीच एकदम जवळ, तर तुम्हाला मी तिथं घेऊन जातो. कारण मी भरपूर ब्लॉगमध्ये नाही का तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला होता, पण विसरून जायचो. आज नक्की दाखवतो. हे बघा आता गाईज तुळजाभवानी बघू शकता. आजी सकाळी नाही की इथं पूजा वगैरे करायला येत असते. तर बघू शकता, हे बघा आपलं हे घर आहे आणि इथं हे मंदिर आहे. किती भारी वाटतंय. आणि हे फुलं पण बघा, हे बघा चाफ्याला फुलं आली आता. भारी वाटतं संध्याकाळी इथं फिरायला. सगळं नाही का निवांत असतं. ज्यावेळेस उन्हाळा असतो ना त्यावेळेस आम्ही नाही का गल्लीतले सगळेजण नाही का इथं संध्याकाळी बसलो असतो, गप्पा वगैरे करतात सगळेजण. तुम्हाला ते पण ब्लॉगमध्ये बघायला भेटेल नंतर. गाईज बघू शकता आता नाही का संध्याकाळ झाली. आजीला कंटाळा आला होता, भाकरी केल्या आणि चटणी वगैरे आणि त्यासोबत खायला काय केलं तुम्हाला दाखवतो. सकाळची भाजी बनवली होती, भाजी आता त्यासोबत केली भेळ केली. हे सकाळी शेव आणली होती बाजारातून, त्याची भेळ बनवली आहे. आता दोघं जेव राहिलेत. नाना बघा जेवाले नाना जेव राहिले, काहीतरी बघते मूवी बघत जेवत येत. भेळ केली भेळ. हे बघा आता जेवण वगैरे करू राहिले. या तुम्ही पण जेवायला संध्याकाळी. बघा ना गावात हरिपाठ चाललाय, नाना इकडे पिक्चर बघते, शांत जेव राहिले. भारी वाटतंय संध्याकाळी, म्हणजे सगळे नाही का एकत्र जेवायला मजा येते. तर गाईज आता आमचं जेवण वगैरे झालंय
आणि तुम्ही बघू शकताय आता नाही का कपडे वगैरे टाकले बहिणी दररोज गोधडी वगैरे घेते आणि रग आतून लावते वरतून गोधडी लावते खाली पण गोधडी टाकते झोपायला. तिला असे नाही का जे रग वगैरे असतात ना त्याच्यावर झोप नाही येत तर ती काय करते गोधडी आणि तिला ती आणि एक सांगू का मी तुम्हाला आपण नाही का 2 रग जरी घेतले ना तर एक गोधडीची उब नाही येऊ शकत त्यांनी कारण गोधडी ती एक माया आणि ते हाताने विणलेलं राहतं ते लय भारी आहे ते शिवलेलं भारी लय भारी शिवती बरं का आपली बाई. ही जी गोधडी आहे का तो म्हणला असतं ही फाटलेली आहे पण याची किंमत मला माहिती आहे तर हे फाटलेलं नाही त्यानं ते हाताने एक शिवलेलं आहे आणि त्याच्यावर काय झोपतोय ना मी त्याची म्हणजे एक मज्जाच वेगळी आहे खरंच भारी वाटतं खरंच. ती पण गोधडी झोपते मी पण गोधडी झोपतो आजोबा पण गोधडीवर सगळे आम्ही गोधडी झोपतो. लिकी बाळी व आता झोपते दिवसभर कामधंदा करावा लागतो घसर बसलं का होत तसंच पाणी एखाद्या पिते ना. आता काय करते दमले गिरबळ सारून घेतलं चुलीला पचारा दिला चुलीमुळं सारलं शेण आणून लक्ष्मीचं शेण आणलं गाईचं आज व्हिडिओ शूट करायचा होता पण आपला व्हिडिओ शूट नाही आला. आणि मग धुणं जाणं झालं भाकरी कालून झालं बाजार करून आले मग तिथून मोरं परत भाकरी कालून केलं सकाळच्या पारी नाश्ता पाणी चहा पाणी झालं पाणी भरलं पाणी दिलं मिरच्याला वांग्याला आणि बाजाराला गेले बाजाराहून आले परत भाकरी कालून केलं मग खाल्लं सगळ्यांनी आम्ही मग उली सग बसले नाही तर उशी सरपण आणलं जाऊन चुलीला काड्या कुड्या मोठ्याले लाकडे आज दमले असते ना लय, झोपायला असेल आता. चुलीलाच काड्या कुड्या आणल्या उलश्याक मग आता बसले उलशेक मग चहा केला पेले 2 भाकरी टाकल्या सकाळचीच भाजी होती आणि भेळ केली आणि खाल्ली मग आता दमला जीव तर आता पडते गोदड्या टाकल्यात आथरून. थंडी नाही इकडे आमच्याकडे आता आता हे वाजते पण लई नाही वाजत एवढं कमी आली थंडी भरपूर कमी आली. तुम्हाकडं आहे का काका काय म्हणला शुभरात्री येली की बाळी हो आता टाईम झाला 9 वाजून गेले आता झोपते आता लवकर उठते सकाळच्या पारी उठलं का काम चालूच मग लवकर भेटू उद्या. तर गाईच आता आजी पण झोप राहिली तर चला आपला दिवस आज असा गेलाय तर भेटू उद्या लवकरच. तर आपल्या चाडीवरती अजून जर कोणी नवीन असेल अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तो पण म्हण नवीन कोणी असेल तर या बघायला आता नाही असलं तर या बघायला कोणी आणि उद्याचा व्हिडिओ बघायला मिस नका करू आणि मुंद्याच्या हेड्याला कानागाड्या करू नका बघायला या. बघा मी तरी मिस म्हणलो ती काय म्हणली कानागाडा म्हणजे विसरू नका बघायला या. आता गुड झोपा आता आता झोपते तर चला भेटू उद्या परत लवकरच.